श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम। प्रत्यक्ष पंढरपूरच बाजूला आहे. आपल्या सर्वांची श्रद्धा आहे की पांडुरंग परमात्मा जाणीवपूर्वक पवारसाहेब शब्द असा वापरतोय की मूर्ती रूपाने तिथे उभा आहे. बाकी सगळीकडे पांडुरंग आहे. जो विठ्ठल जरी स्थळी पडला आहे का कुठे रेखाटावर असणंच शक्य आहे, पण तरी तो आपल्या समोर उभा आहे. त्यामुळे पांडुरंग परमात्म्याच्याच संदर्भातला आख्यान मुद्दाम मांडतोय. आणि आताच महाएकादशी, दिवशयनी एकादशी, आषाढी एकादशी झाली. त्या आषाढी एकादशीशीच निगडीत असलेलं आख्यान. तिकडे भगवान परमात्मा पांडुरंग आहे आणि आमच्या श्रोतृवर्गात ज्ञानेश्वरीचं नियमित पारायण करणारे पांडुरंगही श्रोत्यांच्या रूपात असते. अनेकांचा परिचय त्यांच्याशी नसेल, पण नियमित ज्ञानेश्वरीचं पारायण किमान 35-40 वर्ष त्यांचं सुरू. आपल्या सप्ताह ज्ञानेश्वरी पारायणाला आपण पाहिलंच आहे. त्यांना पांडुरंग परमात्म्याच्या आषाढी एकादशीच्या 3 किंवा 4 दिवस आधी अष्टमी होती. आणि या अष्टमीच्या दिवशी प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला आईसाहेब प्रश्न विचारले. पंढरपूरचं मंदिराची रचना पाहिल्यावर आपल्याला वाटतं की ते मंदिर मागे आहे, पण ते मंदिर मागे जे आहे ना ते सत्यभामेच्या कथेशी निगडीत आहे. महाभारताचा प्रसंग आहे, पण प्रत्यक्षात आईसाहेब लांब नाही आहे. आणि ग्वाही कोणी दिली? संत शिरोमणी नामदेव महाराजांनी. ते प्रत्यक्ष पांडुरंगाशी बोलायचे, खेळायचे. 7व्या वर्षी ज्यांची खीर प्रत्यक्ष पांडुरंगाने चाखली होती एवढा अधिकार. आणि ते सांगताय स्वतः मामा ही रत्कुमाई दिसे निउदेश. आईसाहेब लांब नाहीये, काळजी नका करू, तिथेच आहे.
आणि अष्टमीला प्रश्न विचारतात आई साहेब, भगवंता स्वामी एक प्रश्न मनात राहून विचारावं असं वाटतंय, सारखा उपस्थित होते. पांडुरंग परमात्मा म्हणते बरं तुला अष्टमीलाच विचारतं, एकादशीला विचारत बसू नको, भाविकांची गर्दी एवढी प्रचंड असते. सकाळी महाएकादशीच्या त्या महापूजे शासकीय महापूजेपासून मी अडकलेलो असतो. आता काय विचारायचं ते विचार, आत्ताच विचारलं बरं केलं. ते म्हणे एकच प्रश्न आहे, एवढी लाखोंची गर्दी. पुढे जाण्यापूर्वी सांगतो आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. अध्यात्म पराकोटीला चालले, 32 लाखाचा विक्रमी आकडा सुद्धा पळवलाय. एवढे भाविक यंदा पंढरपुरात. ज्यांना चिंता व्यक्त करावीशी वाटते ना की अध्यात्म आहे का, लोकांना रस आहे का, आहे 100%. आणि एक लक्षात आले सगळ्यांना, त्याच्याशिवाय तरणोपाय नाही. आधी रचली पंढरी मग वैकुंठ तिथेच जाऊ. आणि तो आहे ना आपल्याला भवसागर, इथपर्यंत माझ्या चरणाशी आला तर इथपर्यंत भवसागर आहे. आता तू पुढा विचार रुक्मिणी प्रश्न विचार. नाही एवढे सगळे लाखो वारकरी, आता त्यावेळेची जुनी गोष्ट आहे, 700 वर्षांपूर्वी एवढी संख्या नसेल, पण त्यावेळेची संख्या मोठीच होती. एवढे सगळे येत आहेत, तुम्ही कसं काय वैकुंठाचं व्यवस्थापन सांभाळतो? प्रश्न समजला नाही. एवढे सगळे दर्शनाला येत आहेत, एवढे वारीला येत आहेत, या सगळ्यांना वैकुंठाची गती व वैकुंठात त्यांची व्यवस्था करता कशी होईल? हसले पांडुरंग परमात्मा. हा प्रश्न आहे म्हणते, तू काय वेडी आहेस का म्हणे, पंढरपूरला आला की लगेच वैकुंठाची गती होत नाही म्हणते. मला वेळ नाही सांगायला, आणि त्या आख्यानामध्ये मी पूर्वरंगाने सुरू करू उत्तरंगामध्ये फक्त जाताना एकच सांगतो, सुखाला आगी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाईल एक वेळ, अभंग काढून पहा. 3 गोष्टी तर सांगितलेल्या आहेत. महाद्वारी लोकांकडे जायलाच पाहिजे, संतांचं पूजन करायलाच पाहिजे, आणि मुखात जर माझ्या पांडुरंग विठ्ठल काही नावच नसेल, नुसतं पंढरपुरामध्ये फिरायला गेल्यासारखं झालं. कुर्मदास, फक्त कुर्मदास आपल्याला माहिती आहे सर्वांना, शरीरही साथ देत नव्हतं, पण खुरडत केला, आणि पांडुरंगाने स्वतः उचलून त्याला नेलं, आपल्या सर्वांना माहिती आहे. पेडीएस म्हणतील त्या सगळ्यांना वैकुंठाची गती नाही, त्या हौसे सगळे येतात. जे माझे भक्त आहेत त्यांना वैकुंठाची गती ठरलेली, म्हणजे वैकुंठात त्यांची जागा निश्चित झालेली आहे. पण बाकीच्यांना नाही, म्हणजे राड गाडगा चालवायचं ना, पुनरपी जन्म पुनरपी मरण पाहिजेत ना. म्हणजे आजच्या परिभाषेत सांगू पवार साहेब, आजच्या परिभाषेत सांगायचं तर गिराईक हवेत ना त्याला, पण जग चालवायचं, जग राहाटी पाहिजे ना. सोपं नाही होत. भगवंत शब्द गाडग्याची फुटी सुटली, गाडग्याची सुटी फुटली आहे. आता किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे, फजित होतो, विचारून थकले आम्ही आता घेतोच आहे. पण माहिती आहे सगळं संतांनी चालू केले, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, पण सुटते का वासना? नाही सुटत नाही. मग इथेच हे पंढरपूरला येतात त्या सगळ्यांना वैकुंठ नाही, पण जे माझे आहेत मला कळतं. आणि एक सांगू, देवाला हा प्रश्न कधी विचारला नाही, देवा तुला कसं कळतं तुम्ही कोण आहे? मी आत्ता मनात काय विचार करतो ते पण त्याला कळतंय हो. बोलल्यावरच कळतं असं नका समजू, मनात काय चाललंय ते पण कळतंय. मग इथे न येणाऱ्यांना वैकुंठ मिळतच नसेल, रुक्मिणी पुन्हा चुकलीच. काही जण असे पण आहेत की जे पंढरपूरला नाही आले, पण तरी सुद्धा त्यांना वैकुंठाची गती त्यांच्यासाठी जागा ठेवलेली आहे. कसं शक्य? म्हणजे बरं अष्टमीला विचारलेस म्हणे, चल तुला प्रत्यक्ष घेऊन दाखवतो, चल लवकर चल. एकादशीला नाही हे सांगणार नाही, आता चल. अष्टमीला रुक्मिणी पांडुरंग दोघेही निघाले. पांडुरंगाला कुठे जायला काय वेळ लागतो? महाविष्णूंचा अवतार आहे, एका क्षणात पोहोचले. रुक्मिणी समोर बघितलंच आणि समोर असा हिरवागार मळा होता. मळा म्हटल्यानंतर लक्षात आलं मी कुठे आणले. पांडुरंग परमात्मा म्हणते रुक्मिणी पाहिलंच? रुक्मिणी देवी विचारतात, तुम्हाला मी विचारलं होतं इथे न येणाऱ्या भक्ताला वैकुंठात जागा असते का? तुम्ही म्हणता दाखवतो. मळा काय दाखवताय? म्हणजे मी काय मळा बघायला आले का? वेडियस म्हणजे समोर बघ. एक शेतकरी होता, छान पैकी असं मातीचे डाग वगैरे, आणि खरे कष्ट करणाऱ्याला डाग लागतात. डाग लागलेलं पण चापून चोपून गुडघ्यापर्यंत
ते धोतर असं घट्ट बंडी आहे अंगामध्ये, डोक्यावर टोपी आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, नाम आहे, हुक्का आहे आणि मुखाने सतत विठ्ठल 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 चालू आहे. काम करतोय नांगरणीचं, पण मुखाने विठ्ठल विठ्ठल आठवत असतो. आमचं नेमकं असं असतं की नाम सोडून बाकीची सगळी कामं सुरू असतात. नाम काम करता करता सुद्धा घेता येण्याचा आदर्श कर्मयोगी म्हणजे आमचे हे भक्त आहेत. विचारतात देविका नाम स्वामी कोणाकडे नेमकं आणते कळेल बघ म्हणते समोर, आणि नेमकं समोरनं त्याची पत्ती दुपारची माध्यान्हाची वेळ होती, समोरनं येताना दिसली. हिरवतांचं धुगडं ते सुद्धा असं गुडघ्यापर्यंत चापून सोपून, कपाळावर ठसठशीत कुंकू, हुक्काई आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, डोक्यावर टोपली आहे, त्याच्यात भाकरी, कांदा, लसणीची चटणी आहे, कांदा मुळा भाजी. आता कळलं असेल आपल्याला कुठे आलंय. आणि मुखाने तिच्या सुद्धा प्रत्येक पाऊलला विठ्ठल 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 सतत चालू आहे. आणि ती समोर आली आणि थांबली तिथे. पांडुरंग परमात्म्याने हा माझा भक्त पंढरपूरला येत नाही, पण वैकुंठाला पहिला क्रमांक याचा आहे. कोण होता हा भक्त असे पद्य करते, त्याचं वर्णन करतात. आमच्या नारळी कीर्तनात एक छान गंमत असते, वेगवेगळ्या चालींमध्ये ती पदं म्हणता येतात आणि हे असे तयारीचे साथीदार असले की मजा येते. म्हणून दिगंबरजींना माहिती आहे की साथीदार म्हणजे वेळेकरी जे बसले साथीदारांवर खूप काही अवलंबून आहे. आणि कोण होता हा भक्त? देवीला पांडुरंग परमात्मा सांगतात, आई कोण माझा भक्त आहे? भक्त सावता आरणगाव भेटली काही कोसांवरचं गाव. आरणगावचा भक्त सावता, आरणगावचा भक्त सावता, माळी धन्य सावला, ओ माळी धन्य सावला, जया रे मनमाळी, जया रे मनमाळी मोहिला. हा जातीने माळी आहे, माळ्याचंच काम करतोय, पण त्याची भक्ती अशी आहे की प्रत्यक्ष मला मोहून घेतोय. वनमाळी मोहिला रुक्मिणी ऐसे विचारतात, मग करतो काय तो? आता त्याचं उत्तर प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा देत आहे. विठ्ठल नामे करतो कामे, विठ्ठल नामे करतो कामे. अगं प्रत्येक काम करताना मुखाने विठ्ठल विठ्ठलचा गजर सुरू आहे. विठ्ठल नामातच सगळी कामं पूर्ण करतोय. विठ्ठल नामे करतो कामे, मळ्यात मोठे बरी, ओ मळ्यात मोठे बरी, जनता आश्रयाचा हरी, जनता आश्रयाचा हरी. रुक्मिणी जनतामध्ये जनार्दन शोधणारा हा माझा कर्मयोगी भक्त आहे. त्याचं तत्व काय सांगू तुला? आणि अंतिम चरणात आमचे पद्य करते त्या सावतोबांच्या हृदयामध्ये असलेलं तत्व समजून देते. विश्वी भरला विश्वंभर तो, विश्वी भरला विश्वंभर तो, नाम विठुराचे, ओ नाम विठुराचे, तत्व हे हृदयवसे काचे, तत्व हे हृदयवसे काचे, तत्व हे
हा माझा जो अरणगावचा भक्त आहे, सावतोबा, सावता माळी त्यांना म्हणतात, हा नाही आला तरी चालतो. याचं कारण माझे सगळे वारकरी बंधू भगिनी यांच्या मळ्यामध्ये मुक्काम करतात. त्यांची तर तो सेवा करतोच, पण त्यांच्या मुक्या जनावरांना देखील चारा पाणी देण्याची सेवा तो करतो. आणि प्रत्येक काम तो माझ्याकडे पाहून करतो. तो रोप नाही लावत, त्याला वाटतं मी पांडुरंगाची प्राणप्रतिष्ठा करतोय. तो पाणी नाही घालत आहे, त्याला वाटतं मी पांडुरंगावर अभिषेक करतोय. त्याला असं नाही वाटत मी शेणखत घालतोय, त्याला असं वाटतं मी पांडुरंगाला नैवेद्य समर्पित करतोय. त्यामुळे हा माझा भक्त कळलं म्हणतो. आणि पुढचं लगेच सांगतो, दुपारची वेळ होती, माध्यान्हाची वेळ होती. कारभारीने मी सांगितलं, कारभारी माध्यान्ह झाले, सूर्य डोक्यावर आलाय, ऊन खूप झालंय. पहिलं वाक्य काय होतं बघा, संतांची पत्नी आणि माझी पत्नी आणि मी याच्यात फरक काय. पहिलं वाक्य असं, बैल थकलेच ते जातात, मोकळं करा त्यांना, चारा पाणी द्या, सावलीत उभं करा थोडा वेळ, तुम्ही वाईस खाऊन घ्या थोडस. सावतोबा हसले, आलोच म्हणले. ते बैल नांगरता नांगरता पुढे गेले, झाडाखाली गेले, त्यांना मोकळं केलं. चारा स्वतःला हाताने थोडासा भरवला. आमच्यासारखा टाकतो घे चारा घे, चारा स्वतः. त्यावेळी DDT मारलेली नसायची, विसृषित गवत. पाणी ठेवलं आणि सावतोबा जवळ त्यांच्याशी बोलतायत, कोरडं गवत खाऊ नका, पोटाला त्रास होतो, पाणी पण प्या, मध्ये मध्ये पाणी घ्या. आणि सावतोबा स्वतः त्या बैलांच्या पाठीवर हात ठेवतात. महाराज मी खरं सांगू तुम्हाला, त्यावेळी जर जन्मतर पुनरभिजनन चालू आहे, जर त्यावेळी 700 वर्षांपूर्वी माझा जन्म असेल आणि मी सावतोबांच्या मळ्यातला बैल जरी असला तरी मी भाग्यवान सांगेन. सावतोबांचा हात फिरला पाठीवरचा. आणि सावतोबा सांगतात बैलाला असं बोलतो, सावकाश होऊ द्या, घाई करू नका, जेवण व्यवस्थित झाल्याशिवाय आपल्याला काम सुरू करायचं, होऊ द्यात व्यवस्थित. हात धुतले तोपर्यंत पत्नीने पान वाढून ठेवलं होतं, भाकरी होती, कांदा, लसणीची चटणी सगळं वाढलं होतं. जेवण एवढंच होतं साधं. पण 5 स्टार 3 स्टार हॉटेलला सुद्धा असं जेवण मिळणार नाही. कारण प्रत्येक घास तयार करताना विठ्ठल विठ्ठलचा जप सुरू होता, पत्नीचा सुद्धा. त्यामुळे तो प्रसादच झाला होता. आम्ही पिक्चरची गाणी ऐकत किंवा टीव्हीची सिरियल ऐकत जर स्वयंपाक करत असू तर त्याच भावना त्याच्यात उतरणार ना, त्याला काय करणार. पण सतत पांडुरंगाचं विठ्ठलाचं नामस्मरण सुरू आहे आणि स्वयंपाक सुरू आहे, तोही प्रसादच होतो. केलं सगळं आणि सावतोबा आले. लगेच सावकाश होऊन त्या सकाळपासून कष्ट करतायत, व्यवस्थित खाऊन घ्या. 2 घास खाल्ले आणि सावतोबांचं सतत सतत मुखाने पांडुरंग वासुदेव सतत सुरू. संतांना स्मरण नाही करावं लागतो, अखंड ध्यास तोच आहे. आणि 2 घास खाऊन झाले आणि लक्षात आलं की खूप छान प्रसन्न मुद्रा आहे. आणि पत्नीने विचारलं, त्यांनी रागावून असं ते प्रश्न विचारलं, तुझ्यावर काय रागवायचं विचार. नाही म्हणले, लग्नाला जवळ 10-15 वर्ष झाली, आपलं 7-8 वर्षाची नागू नावाची मुलगी आपल्याला. सगळे वारकरी येतात, दिंडी घेऊन आपल्या मळ्यात उतरतात, तुम्ही आणि मी त्यांची सेवा करतो. आपण कधी पंढरपूरला गेल्याचं आठवत नाही 15 वर्षात. हा प्रश्न आहे म्हणजे तुझा. कारभारी कशासाठी जायचं, मला एका प्रश्नाचं उत्तर आहे. कशासाठी म्हणजे पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायला. आपल्या देवघरात कुणाची पूजा आहे, घरात बरोबर आहे, पण पांडुरंगाला भेटायला नको करायला. हा प्रश्न आहे म्हणजे तुझा. पानाला नमस्कार केला आणि उठला. मी पुढे जाण्यापुढे मुद्दामून सांगतो, तरुण पिढीतले अनेक जण इथे बसलेत, आपण पानावरनं फोन वाजला तरी उठतो. तो अन्नाचा अपमान आहे, एक तर उठूच नाही. आणि जर उठणं आवश्यक किंवा अत्यावश्यकच असेल, अपरिहार्य असेल, तर अन्नपूर्णा मातेची क्षमा मागून मग उठावं. कारण तो अन्नाचा अपमान आहे. तर समोर ताट पडलं आणि आपण फटकन उठलो, नमस्कार करून उठलो. सावतोबा नमस्कार करतायत आणि एवढंच म्हणतात, पांडुरंग आज माझ्या बहुतेक परीक्षेचा दिवस दिसतो. 4 पत्नीने प्रश्न विचारला, याचा अर्थ तिला बुद्धी तूच दिले, म्हणजे तूच प्रश्नाचं उत्तर पाहिजे. आता उत्तर देखील तूच होतो. आणि आले, ये म्हणे कारभार केला. आणि कुठे आले, बैल जिथे मोकळे गेले होते तिथे आले. तुला काय वाटतं, पांडुरंग परमात्मा फक्त पंढरपूरला मूर्ती असं तुला वाटतं? आपण प्रमाण देतो ना, महाराज विठ्ठल जळी स्थळी भरला, पण त्यांनी सांगितलं तुला बघायचंय माझा पांडुरंग. आणि कुठे कुठे दाखवलं असेल, पहिलं बैलांकडेच बोट दाखवलं.
आणि सावतोबा काय सांगतात ते आमचे पत्रकर्ते वर्णन करतायत. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे, बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे, विठ्ठलवाणी मोठ काळी ती विठ्ठल गे, विठ्ठलवाणी मोठ काळी ती विठ्ठल गे, बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे, विठ्ठलवाणी मोठ काळी ती विठ्ठल गे. कारभारी त्या बैलात सुद्धा माझ्या पांडुरंग आहे, शेतात पांडुरंग आहे, ज्या मोठ्यावर मी दिवसभर काम करतोय ते मोठ सुद्धा पांडुरंग आहे. एवढ्यात आकाशात लक्ष गेलं, पक्षी उडत होते. चिमणीसारखी आहे छोटीशी, ती सुद्धा पांडुरंगाचाच रूप आहे. आता बोल म्हणून दाखवतात बघा, वृक्ष विठ्ठल पापी विठ्ठल बेटी विठ्ठल गे, पापी म्हणजे मिहीर, वृक्ष विठ्ठल पापी विठ्ठल बेटी विठ्ठल गे, बेली वाणी कथे माझी जोगी विठ्ठल गे, बेली वाणी कथे माझी जोगी विठ्ठल गे. कारभारी माझ्या या संस्थात्मक वृक्षाला बिलगून असलेली तू बेलीसारखी तू सुद्धा विठ्ठलच आहे का? आणि अंतिम चरण हा जरा समजला तुकोबांचा अभंगही समजेल, पांडुरंगाची कृपा होईल आणि गदारायांची कृपा तर नक्की होईल. चराचर सूर्य चंद्र मला विठ्ठलमय भासते. सकल चराचर सूर्य चंद्र हे करते विठ्ठल गे. सर्वात शेवटी जे तत्व सांगितले हे आज आपल्याला या चतुर्वेदात कळलं, त्यातली भक्ती परिपूर्ण झाली. सकल चराचर सूर्य चंद्र हे करते विठ्ठल गे. सगळं विठ्ठलमय दिसतंय मला. कारभारणीच्या डोळ्यातनं अश्रू आले. पतीचा अधिकार माहिती होता, पण अद्वैत स्थिती तुका म्हणे ते नाही मी तू पण स्तवावे ते गवण गवणाला नाही. कुठे जाऊ भेटायला? माझा पांडुरंग सगळीकडे, माझ्यात पांडुरंग आहे, तुझ्यात पांडुरंग आहे, वृक्ष विठ्ठल सगळ्यामध्ये पांडुरंग भरलाय. कारभारणीने हात जोडले आणि पांडुरंगाला सुद्धा हात जोडून सांगितलं, काय पती दिलायस मला? आमची पती वेगळ्या कारणासाठी सांगले, काय पती दिलाय? कारभारणीने पांडुरंगाचे खरंच मनापासून आभार मानले. असा आध्यात्मिक अधिकारी माझा संत, माझा पती हे माझं भाग्य आहे. कारभारी जेवण घ्या म्हणजे पुन्हा जेवण अर्धवट राहिले, पुन्हा आले, बसले पानावर. सुरुवात करण्याच्या आधी मागणं धपकन चिमुकल्या हातांची मिठी आली. लगेच ओळखलं, नागू आली. आणि नागूनी पटकन विचारलं, तिला असं पुढे घेतलं, पापी घेतली तिची. नागू नागू काय बाबा थांबा आली, नंतर विचार.
बाबा तुम्ही आणि आई आता पंढरपूर पांडुरंग काहीतरी बोलत होतात ना. ते पुढे जाण्यापूर्वी सांगून लहान मुलांसमोर प्रत्येक गोष्ट बोलताना 10 वेळा विचार करावा. फार बारीक लक्ष असतं. आपल्या माता भगिनींना माहिती आहे, फार बारीक लक्ष असतो, बरोबर ऐकतात. आणि जर सतत त्यांच्या समोर नाम, अध्यात्म, पांडुरंग, गणपती हेच जर विषय आले तर वेगळा संस्कार नाही करावा लागत. संप्रदायामध्ये खरं सांगायची गरजच नाही. 5वीला माळ येणारे अनेक घरं, अनेक कुटुंब, अनेक परिवार मला स्वतःला माहिती आहे. बाबा तुम्ही आता आई आणि बाबा पांडुरंग, परमात्मा आणि पंढरपूर, हो त्याच बोलत. एक सांगू का तुला नागू, पांडुरंग आणि पंढरपूर सोडून दुसरा विषयच नाही करतो की काही. तेच सांगते काय योगायोग बघा. आम्ही पण आमच्या सगळ्या मैत्रिणी आता गप्पा मारत होतो, आमच्यात पण पांडुरंग, पंढरपूर, पंढरपूरची वारी हाच विषय चालला होता. बाबा आज अष्टमी आहे, आपण का नाही जातो वारीला कधी. माझ्या त्या सगळ्या मैत्रिणी, ठकी, चिंगी, रंगी, सगळ्यांनी ठरवलं की वारीला जायचंय. बाबा आपण का नाही जायचं. सावतोबा पांडुरंगाला हात जोड म्हणतात. पांडुरंग असतो काय परीक्षेची फार परीक्षेला नाही लागली. पत्नीला समजून देणं सोपं होतं की सगळीकडे पांडुरंग चराचर सृष्टीत भरलाय, पण विठ्ठल 40 स्थळी भरला हे वाटेल त्याला सांगून तसं ती लहान आहे बिचारी. अधिकार तैसा करू उपदेश, साहिल ओझे त्याची तेची देऊ तुकोबा. पांडुरंगाचा हिला विचारावं तू बुद्धी दिलेस, तिचं समाधान कसं करू, उत्तर पण मला तूच दे. आमच्यासारखा कीर्तनकार फार शहाणा समजतो स्वतःला. तुला काय माहितीये कीर्तनकार, चल तुला उत्तर देतो. सावतोबा म्हणतात पांडुरंगा उत्तर तूच दे, बुद्धी तूच दे. नागू तुला एक विचारू, हा मळा कोणाचा आहे. नागू म्हणते काय बाबा विचारते, संपूर्ण जगाला माहिती आहे हा सावतोबांचा मळा म्हणून प्रसिद्ध आहे, हा तुमचा मळा आहे. हा इथे चूक केली. सगळेजण जे म्हणतात की हा सावतोबांचा मळा, हे सगळ्या माणसांचं मोठेपण आहे. हा सावतोबांचा मळा नाही म्हणते. मळ्याचा मालक आहे पांडुरंग परमात्मा. गळ्यामध्ये माळ किती वर्ष झाली आठवत पण नाही आता, पण मला कधी वाटलं नव्हतं की हे घर पांडुरंग परमात्म्याचे आणि मी फक्त राहतोय इथे सेवक म्हणून. माझं घरच वाटतं मला. देह हे काळ असे, धन हे कुबेर असे, इथे काय कोणाचं तुकोबा सांगून ठेवले हो. आम्हाला हे आमचंच वाटतं, देह पण माझाच वाटतो ना. देह हे काळाचे हो, काय हातामध्ये आपल्या. सावतोबा म्हणले हा मळा माझा नाहीये, पांडुरंग परमात्मा माझा की मी फक्त नोकर आहे, चाकर आहे, दास आहे म्हणे त्यांनी ठेवलेला. बाबा मग ते जर मालक असतील तर कधीतरी बघायला मळा यायला नको का. शेवटी सावतोबांची कन्या आहे, संतांची मुलगी आहे शेवटी. बाबा मग त्यांनी यायला नको, मालक आहेत ना ते मळायचं, मग यायला नको. अगं ते येतात ना, पण ते कोणत्या रूपाने येतात म्हणे. ते वारकरी बंधू भगिनी येतात बघ, त्यांना आपण जो चारा पाणी त्यांच्या बैलांना देतो, यांना अन्न सेवा देतो, राहायची व्यवस्था करतो, ही पांडुरंगाची सेवा आहे. त्यांना आपण पोचतो सगळं. हे पण असं असलं तरी सुद्धा मळ्याची देखरेख चांगली होते की नाही बघायला त्यांनी यायला नको. आणि पुढचा प्रश्न आहे का चतुर्थी म्हणून सांगतो. कधीतरी मी गणरायाला विचारलं की मला प्रत्यक्ष भेट द्यायला कधी येशील म्हणून. तो येतो बरं का, मी पुढे जाण्यापूर्वी रावत नाही म्हणून सांगतो. जनाबाईंचा भव्य काढून देहाचा पालट विठोबाची भेटी, जळ लवणा गाठी पडवून गेली. अंतिम चरणात आमच्या संत जनाबाई म्हणतात, नामयाचे भेटी आनंद पै झाला, भेटावया आला पांडुरंग. आम्ही एरवी वारीला पांडुरंगाला भेटायला जातो, पण संतांची भक्ती एवढी उत्कट आहे, भेटावया आला पांडुरंग. कधीतरी मला वाटतं की नाही की आजपर्यंत मी पांडुरंगाला भेटायला जातोय. पांडुरंग उत्कट इच्छा व्यक्त होणं आवश्यक आहे. तुम्ही एकच प्रश्न विचारला, बाबा पांडुरंग आपल्या मळ्यात येतील. सावतोबा उत्तर देतात, ते नीट ऐकूया. सावतोबा म्हणतात त्याला इथपासून हाक जर मारली तो येतो. तो पैसा बघत नाही, तो वय बघत नाही, तो बाकी कुठला अधिकार बघत नाही, पारायण किती झाले ते बघणार नाही, हाक कुठून आली. देव भावाचा भुकेला दास सेवकाचा झाला, हा भक्ताचा अधिकार आहे म्हणजे येतो. हो म्हणले. आणि तेवढ्यात शेवटची दिंडी चालली होती, आवाज येत होता. दिनी लगेच आले, बाबा तुम्ही म्हणतात ना पांडुरंग मळ्याचा मालक येतो कधीतरी, आत्ता ही दिंडी चालली पंढरपूरला, ही येईल का मळ्यात.
सावतोबा म्हटले वेळापत्रकानुसार शेवटची दिंडी जवळच्या गावात आहे, इथे मुक्कामाला येत नाही, ती आता थेट पंढरपुरात जाईल, वाकरीला जाऊन थांबेल आता ती. बाबा ते पंढरपूरला पांडुरंगाला भेटणार हो म्हणे, मग मालक आहेत ना, मी आपल्या मळ्यातली भाजी. सावतोबा म्हणतात दोन चुका केला, आपल्या मळ्यातली नाही, मळा पांडुरंगाचा आणि भाजी द्यायची ना त्यांना. मला विचारते मी कोण असेल तर नोकर आहे, मालकाला वस्तू द्यायची त्याची अनुमती नोकराकडनं घेतात, स्वतःच तू कर निर्णय. ती बरोबर जी दिंडी चालायला लागलेली असते मग ती जेवढी हातात येईल थोडी भाजी घेते, धावत जाते, एका वारकऱ्याला त्याच्या हातात ठेवते, की थोडीशी भाजी म्हटल्यानंतर तो हसतो, तो म्हटला काही चेष्टा करते का, पंढरपूरला ही पांडुरंगाला भाजी देऊ, बोलत काही नाही, पण ते लहान आहे, तिला काय समज नाही, म्हणून बाजूला जातात, झाडात ती विसर्जित करतात. मटकन खाली बसते, सावतोबा पुढे येतात. सावतोबा एवढंच म्हणतात, माझ्यासारखं म्हटलं असतं मुली, माझ्यासारखे सगळे माळकरी नसतात, काही असे पण असतात. सावतोबा होते. सावतोबाने उत्तर दिलं, नागू यांच्याबद्दल मग वाईट करू नकोस. त्यांच्या हातात टाळ नव्हते, म्हणजे हाताने टाळे वाजवत होते, हो म्हटले, ऊन आहे की नाही आता, आहे म्हटले. मग हाताला घाम आलेला आहे, हाताला घाम असताना जर भाजी दिली तर घाम लागलेली भाजी पांडुरंगाला दिलेली उद्या, आज वाकरीत मुक्काम आहे, उद्या देऊन चालेल. हा बाबा हे नव्हतं लक्षात, म्हणून त्यांनी ती भाजी पायाखाली नेतात. बाबा मग आता पांडुरंगाला भाजी पोचल्याशिवाय मी आता घरात येणार नाही, अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. सावतोबाने डोक्याला आणलं, नागू वेळी ही शेवटची दिंडी होती, आता पुढची दिंडी एकदम पुढच्या वर्षी. बाबा बोलले ते बोलले, पांडुरंग परमात्मा या मळ्यात येईपर्यंत आता अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. सावतोबा म्हटले, मुली वेडेपणा करू नकोस, नाही आता देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव आहे. घरात माळ असून आम्ही फक्त प्रमाण देतो, पण एकादशीच्या आदल्या दिवसापासून आमची तयारी असते. आणि ती मुलगी बसली तिथेच, सावतोबा फक्त पांडुरंगाला हात जोडतात, पांडुरंगा तिचा भाव फक्त बोल. मला कल्पना आहे की दिंडी गेल्या शेवटची, आता नाही येणार आहे, पण तिचा भाव फक्त तो ओळख. आणि आत्ताच म्हटलं देव भावाचा भाव केला, पांडुरंग परमात्मा अस्वस्थ होतात. अष्टमीचा दिवस आहे, स्वतः वारकरी वेश धारण करतो, 10 दिशांच्या दिग्पाला म्हणतात, हे तू पकवाल घे, हे तुम्ही टाळा घ्या रे, सगळे वारकरी वेशात. आणि काय चमत्कार करतात, इकडे अरणगावला, इकडे पंढरपूर, इकडनं दिंडी आल्यासारखी दाखवतात जवळूनच. आणि आवाज सुरू होतो, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय आणि निघण्यापूर्वी आधी त्यांनी एक करतो, आधी चंद्रभागेच्या वाळवंटात स्वतः जातो, सगळ्या दिग्पालांना घेतो. आपण दिंडी घेऊन मग वाळवंटात जातो. पांडुरंग परमात्मा वाळवंटात उभे राहतात आणि करतात काय, चंद्रभागा तीरी, चंद्रभागा तीरी करताना करी. आता मी स्वतः काय देतोय, करताना करी झाला वारकरी, ओ झाला वारकरी, रंगला हरी भजन, रंगला हरी भजन. चंद्रभागा तीरी करताना करी झाला वारकरी, स्वतःच नाव पांडुरंग परमात्मा घेतोय. आणि आता दिंडी आली. बाबा तुम्ही तर म्हणता होता तुमच्या शेवटची दिंडी आली. दिंडी सावतोबांचे डोळे डबडबतात. मुली तुला कल्पना आहे, अगं प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा वारी घेऊन आला, दिंडी घेऊन आलाय, वारकरी बनवून आलाय. आणि सावतोबा तिथूनच हात सोडतात, कारण पांडुरंग परमात्मा फोन करतात, मुलीचा भाव पाहू दे, तिला सांगू नकोस, थांब तिथेच. हात सोडतात फक्त.
आणि आता मात्र ती सावध झालेली असते, टोपली घेते, भरभर 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 भाजी घेते, वेगवेगळ्या प्रकारची भाजी करून ती टोपली भरते, धावत धावत पुढे जाते, थेट पांडुरंग परमात्म्या समोरच येतो. आणि एवढंच सांगतात, मार्करी दादा बोलाल माझ्याशी थोडं, एक मनात म्हणजे तुझ्याशी बोलायला चालतंय. पटकन पहिला प्रश्न विचारतात, दादा हा मळा कोणाचा माहितीये का? हो साऊथ. हा, मला पण सकाळपर्यंत हेच वाटलं होतं. माझ्या बाबांनी सांगितलं मळा पांडुरंग परमात्म्याचा. हिलाच की त्यालाच सांगते, पांडुरंग परमात्म्याचा मळा आहे. बाबा म्हणते मी फक्त नोकर आहे, सेवक आहे, दास आहे तिथे. दादा भाजी आमच्या मालकाला पोहोचवा दे. पांडुरंगाला एक टोपली द्याल भाजीची. पांडुरंग म्हणते मिळाली सुद्धा, त्यात काय मोठे घेते हातामध्ये. निघालात म्हणते, पुन्हा थांबला, ए मुली इकडे म्हणते. दादा काय झालं? आईने अर्धवट संस्कार केला का? ती म्हणजे नुसती रिकामी भेट पाठवायची नसते, कोरडी भेट पाठवायची नाही, निरोप पण पाठवायचा असतो. दादा किती चांगले आहेत, जणू पांडुरंगच म्हणते. पांडुरंग परमात्मा एका अशा टिप्पाला असं हे करतो, बाबा मेकअप जमला नाही का? ते पांडुरंग म्हणते. ओळखलं का काय? हा, तिसऱ्या वारकरीच म्हणते. पांडुरंगा सारखे म्हणताय. हा म्हणजे ह्या मुली बोल म्हणते. नाही तुम्ही तिथे जाता, त्यांना म्हण या त्या आठवणीने या, पण गाव झालं मी अजून कधी गेले नाही. गर्दी अफाट गर्दी असते, पण तुमची भेट होईल म्हणते. पांडुरंगालाच विचारते, तुमची भेट होईल ना? पांडुरंगा मनात म्हणतात कोणाला भेटायचं, मी चाललोय. दादा एक काम करा, पांडुरंग परमात्म्याला विसरायला होईल त्या गर्दीमध्ये. नाहीतरी तुम्ही इकडनं आलात म्हणजे परतीचा मार्ग हाच आहे. येताना पांडुरंगाचा हातात हातच घ्या. आमचा मळा तुम्हाला माहित झालाय, त्याला आमच्या मळ्यात जाऊन सोडा. पांडुरंग परमात्मा म्हणजे बोलून हात धरला आता काही सोडत नाही. नक्की करेन म्हणजे वळले कोण दादा अजून आता काय म्हटलं, आता जाऊ दे मला लवकर, वारीला मला उशीर होईल. दादा ते पहिल्यांदा येणार आहे, त्यांना म्हणे एकटी येऊ नका, आई साहेबांना घेऊन या, रुक्मिणी आई साहेबांना घेऊन या, माघारपणाला या म्हणे, पर्णकुटी बांधून ठेवते म्हणा, त्यांचं पाय चेपीन, त्यांची सेवा करीन, त्यांना स्नान घालीन, शेवंतीपासून सगळ्या फुलांचे माळा हार सगळं गरबा वगैरे करून देईन. मी स्वतःच्या हाताने त्यांना भाकरी करते. त्यांना म्हणून फक्त आमच्या मळ्यात या, पण दोघे या म्हणून सांगतो म्हणते निघाले. सावतोबांना काही सांगण्याच्या ती निघाली हो. आणि कुठे गेली का त्या मैत्रिणीकडे. आता येईल अमुचा धनी, आता येईल अमुचा धनी, पंढरपूर सोडून तिच्या डोळ्यासमोर पांडुरंग कसे येतील ते पण लक्षात येते आणि ती वर्णन करते. सावतोबा म्हणते येणार म्हणले ना, आता जेवून घे. हा बाबा आपलं काय ठरलंय, पांडुरंग परमात्मा प्रत्यक्ष मळ्यात आल्याशिवाय अन्नाचा कट नाही, पाण्याचा थेंब नाही. सावतोबा आणि त्यांची पत्नी सुद्धा अशीच उपवास ठेवतात. आमचा उपवास दशमीच्या सूर्यास्तानंतर सुरू होतो खरा, त्यांचा अष्टमीच्या सूर्यास्तापासून सुरू आहे. वाढतं वय, नाव मुखाने सतत विठ्ठल 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 अहोरात्र जप. नवमी होते, दशमी होते, वय वाढतंय, शरीराला ग्लानी यायला लागते. एकादशीच्या वेळी बसवण्याची सुद्धा अवस्था आहे, पण जप नाही सुटत. क्षीण आवाजात जप सुरू आहे. सावतोबा शेवटी पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा आजपर्यंत काही मागितलं नाही, माझ्यासाठी मागतही नाहीये, मुलगी खूप लहान आहे, अष्टमी पासून तुझ्यावर निका भाव ठेवून ती उपवास करते,
मलाही दर्शन नाही दिलं तरी चालेल, पण तिच्यासाठी मला देऊ नको, माझ्या कारभारणीला देऊ नको, फक्त नागूसाठी. तेव्हा पदर पसरतो. तेव्हा मुलगी म्हणून नाही मागते, पण भक्त जेव्हा एवढा शुद्ध निका भाव ठेवून बसलाय ना, मला खात्री आहे तेव्हा तू त्याला निराश नाही करणार. आणि भगवंत आले हो, पण तोपर्यंत नागू अशी राणीच्या अवस्थेत होती, तिला झोप आल्यासारखे व्हायला लागली, म्हणून उंबरठ्यामध्ये आडवी झाली. का तर तिला एक खात्री होती की पांडुरंग परमात्मा आपल्याला ओलांडून आज जाणार नाही. नंतर मग ग्लानी असेल तर नंतर मग ती मी आलो होतो, तुला निद्रा लागली होती. काय लहान मुलगी असून सावतोबांची मुलगी असल्यामुळे, आणि पांडुरंग परमात्मा आले. नामयाचे जनी आनंद परी झाला, भेटावया आला पांडुरंग. अद्वैत अवस्था प्राप्त झाल्यासारखं झालं होतं. पांडुरंग परमात्मा हाक मारतात, नागू डोळे उघड, माझी वाट पाहतेस ना, नागू डोळे उघड, तुला दर्शन द्यायला मी आलोय. किंबहुना माझा एवढा पराकोटीचा लहान वयात उपवास करणारा, माझी निष्ठेने वाट पाहणारा, आत्मीयतेने वाट पाहणारा भक्त, आज मी त्याचं दर्शन केलं. नेहमी सांगतो, कळसाचं दर्शन आषाढीला आम्ही का घेतो? पांडुरंग परमात्मा कळसात असतो की माझे वारकरी बंधू भगिनी आज मला बघायचं, आज तुला बघायला मी आलोय, डोळे उघड. तरी डोळे उघडे नव्हते. नागूचं मस्तक उचलून आपल्या मांडीवर घेतोय पांडुरंगाने. अलगद तिच्या डोक्यावर हात फिरवलाय आणि कानात पुन्हा सांगतात, नागू डोळे उघड. अलगद असे डोळे उघडलेले पांडुरंग परमात्मा दिसल्यावर माझ्यासारख्या नाचला असता उठून बसली, चरण धरले आणि एवढंच सांगितलं, त्या वारकरीला मी निरोप आपोआप दिला काय? आता पांडुरंग परमात्मा सांगतात, वेळे तो वारकरी दादा नव्हता, मीच आलो होतो, मलाच निरोप दिला होता. तर तुम्ही एकटे कसे आलात? आई साहेबांना घेऊन या सांगितलं होतं. कसली आई, कसलं काय? गर्दी लाखोंची जमली तिथे. आता बाकी कोणाला कळणार नाही, बाकी मूर्तीचं दर्शन घेऊन लागेल, पण माझा निवृत्ती, माझा ज्ञाना, माझा नामा, माझा सोपान, माझी मुक्ताई मला ओळखल्याशिवाय राहणार नाही. गोरोबा काकांना कळणार मी नाहीये तिथे, मला जाऊ द्या. आणि तसंच घडलं. मंदिरात गाभाऱ्यामध्ये उभे नामदेव महाराज इकडे, ज्ञानेश्वर माऊली इकडे उभे, आणि नामदेवरायांना लगेच कळलं पांडुरंग परमात्मा नाहीये. इथे आल्यानंतर गणपतीची मूर्ती वाटते, याचा अर्थ मी अजून भक्ती खूप मागे. गणराय प्रत्यक्ष ते मला ज्या दिवशी जाणवेल त्या दिवशी मी भक्ती खरंच पुढे घेतो. गणराय कुठे? ज्ञानोबा, पांडुरंग परमात्मा कुठे? त्यांनाच का विचारलं? त्याचंही प्रमाण आहे. देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञान देव मीची आहे. माऊली डोळे मिटतात, हात करतात, नाम्या कळलं मला पांडुरंग परमात्मा कुठे. आणि संतांची दिंडी उलटी येते. एरवी सगळ्या वाखरीकडून पुढे जातात, आज उलटी दिंडी अरणगावकडे चालली आहे. आणि जय विठ्ठल जय हरी विठ्ठलचा गजर ऐकू आल्याबरोबर पांडुरंग परमात्मा सावतोबाला सांगतात, सावतोबा संत मंडळी आली, मला लपव. सावतोबा म्हणतात, तेव्हा काय चेष्टा करता का? तुला लपवण्यासाठी जागा उरले कुठे? कुठे लपव? माझ्या आवडीची जागा आहे म्हणजे तुझा अंतःकरण. आणि भक्त नाद गेले, पण जाता जाता आपल्या शिल्याचं उपरण्याचं लोक बाहेर घेऊन गेले. का? सावतोबांचा अधिकार सगळ्यांना कळावा की पांडुरंग परमात्मा याच्या हृदयात राहा. आणि सगळे आले. आणि नामदेवांनी प्रश्न विचारला. नामदेवराय म्हणतात, सावतोबा देव कुठे? काय वेड्यासारखं विचारता, देव कुठे नाही विचारा. ते पण आत्ता कुठे? आणि तेवढ्याच ज्ञानदेवांनी पुन्हा हात धरला, बोट दाखवलं सावतोबांच्या अंतःकरणात. ते सर्व संतांनी हात जोडले, पांडुरंगा बाहेर या, आम्ही दर्शनासाठी आतुरलो, आम्हाला सगळं स्वरूपात दर्शन द्या. बाहेर आले. आणि पहिली आषाढी एकादशी अशी झाली पंढरपूरच्या इतिहासात की नामदेव महाराजांचं कीर्तन वाळवंटात नाही झालं, आरणगाव भेटलेला सावतोबांच्या मळ्यात कीर्तन झालं. माझा एकच साधा प्रश्न आहे, कशामुळे झालं? 7 वर्षाच्या नागरिका हिमालयात जाऊन तपश्चर्या केली का पारायण केली का अनुष्ठानाला बसली? फक्त इथून त्याला एक साथ अशी घातली की बस देवा तुझ्याशिवाय मला काही नको. ज्या क्षणाला मी गणरायांना चतुर्थीला अशीच साथ झाली ना, आम्ही काय करतो सांगतो, मी माझं सांगतो, आपलं नाही सांगत आहे. मी येतो आणि सांगतो, गणराया लॉटरीचं तिकीट काढलंय, जरा तेवढं मुलाच्या नोकरीसोबत, मुलीच्या स्थळासोबत. त्याला लक्षात होतं माऊलींचे ज्ञानेश्वरीचे शब्द वाणिज्य, माऊलींनी वाणिज्य म्हटले त्याला. हे करतो त्याच्याऐवजी हे दे. ज्या क्षणाला मला ही अशी बुद्धी गणाऱ्या देतील की गणाऱ्या बाकी काही नको,
मला फक्त तुमचं दर्शन सतत घडत राहू, बस एकदा घडलं मग आम्हाला देखील नातूसारखं पांडुरंग आमच्या घरातच असेल, तो तात्पुरता येणार नाही, सदैव आमच्या घरातून आणले हे होईल, हे व्हावं ही प्रार्थना गणरायांच्या पांडुरंगांच्या चरणी ठेवतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, संतांच्या चरणी ठेवतो. पवार साहेबांना आपण यजमान आहात, तुम्हाला आणि सर्व संयोजकांना, मंदिराच्या विश्वस्तांना आणि जे तुम्हाला सहकारी करून सह सगळे त्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आज मी खरंच भाग्यवान आहे की माझ्या संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, माझ्यापेक्षा वयाने, अभ्यासाने, अधिकारांनी सगळ्याच बाबतीत मोठे असलेले मला आशीर्वाद द्यायला आपण उपस्थित आहोत. त्यामुळे त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आपण सर्व प्रत्यक्ष पांडुरंगमय श्रोते आपल्या सर्वांच्या चरणांचा स्पर्श करतो. कृतीने शक्य नसेल तरी मनाने, भावनेने आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. फक्त एक भैरवीचा चरण कोणाने मागणं तुकोबांच्या शब्दात मागून सांगता सेवेची करूया.